नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस कुठं राहणार? मुंबई की दिल्ली? म्हणजे आज देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात आहेत का? कारण सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेररचना, खातेबदल केला जातोय, सुरू आहे ते. त्यामुळे तर नव्या मंत्रिमंडळाच्या फेररचनेत कोण येणार, कोणाकडे काय कोणती खाती जाणार, काय जाणार, याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेमध्येच आज फडणवीसांनी पंतप्रधानांची भेट घेतली, मोदींची. त्यामुळे ही चर्चा जोरात आहे की बाबा फडणवीस दिल्लीत जात आहेत का? मीडियाने आज पत्रकारांनी या भेटीनंतर फडणवीसांना विचारलं की आपण जातात? फडणवीस म्हणाले की बाबा अनेकांना वाटतं की मी दिल्लीला गेलं पाहिजे, पण मी म्हणतो की मला मुंबईतच राहायचं आहे, मी मुंबईतच आहे. म्हणजे फडणवीसांनी काही कुठलेही पॉझिटिव्ह काही बोललेलं नाहीत. मला सिग्नल मिळाला आहे, मोदी मला बोलावत आहेत वगैरे असं काही फडणवीस बोललेलं नाहीत, किंवा बोलावलं नाही असंही फडणवीस बोललेलं नाहीत. त्यांचं तेवढंच म्हणाले की लोक पतंग उडवत आहेत ना, की मी चाललो, त्यांना पतंग उडवू द्या, पतंग उडवू द्या. माझा दौरा जो आज मी मोदींना भेटलो ते विकास प्रकल्पासंबंधात बोललो, काही विकास योजना आहेत त्या संबंधात मी बोललो. मंत्रिमंडळातल्या योजनेबद्दल माझी काही भेट नव्हती असं फडणवीसांना म्हणायचं आहे, सुचवायचं आहे. पण जे म्हणतायत की मी चाललो, त्यांना फडणवीस म्हणतात पतंग उडवू द्या. अर्थात ही पतंगबाजी फार आधीपासून सुरू आहे. गेली काही महिने हे पतंग उडवले जात आहे की फडणवीस चालले दिल्लीला. पण नेमकं मग काय सुरू काय नेमकं? फडणवीस महाराष्ट्रात राहणार हे आता, कारण काय फडणवीस नाही महाराष्ट्रात दुसरं कोण? म्हणजे भाजपकडे काय रिप्लेसमेंट काय आहे भाजपकडे? समजा निर्णय झाला की बाबा फडणवीसांना घेऊन जायचं दिल्लीला, अर्थमंत्री करायचं किंवा संरक्षण मंत्री करायचं, हे काय करायचं. मग महाराष्ट्रात कोण? म्हणजे हा प्रश्न म्हणजे भाजपमध्ये आहे. आता भाजपने आज राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपली नवीन टीम जाहीर केली. भाजपचे नवीन लोक घेतले, जाहीर केले. त्याची जोरदार चर्चा आहे तर की नव्या राष्ट्रीय अध्यक्षाने भाजपच्या आपली नवीन टीम जाहीर केली. आता मोदी आपलं नवं मंत्रिमंडळ, नवे पुनर्रचित फेररचित मंत्रिमंडळ जाहीर करतील अशी जोरदार चर्चा आहे. आणि नव्या मंत्रिमंडळात मग कोण असेल? पहिलं नाव आहे देवेंद्र फडणवीस. कारण मोदींना माणसं पाहिजेत. तर आपल्या देशाचा प्रॉब्लेम हा झाला आहे की आपल्याकडे खासदार भाजपकडे भरपूर आहेत, डझनाने आहेत, पण काम करणारी माणसं, कामाचा रिझल्ट देणारी माणसं
आणि त्या बदल्यात निवडणूक जिंकवून देणारी माणसं भाजपकडे बोटावर मोजण्या एवढी आहेत. भाजपचा तोच प्रॉब्लेम आहे, मोदींचा प्रॉब्लेम तोच आहे की मोदी एकच आहे, अमित शहा एकच आहे आणि त्यांच्या भरोश्यावर हे सर्व भाजपची दुकानदारी चालू आहे. पण किती दिवस चालणार? तर 3 निवडणुका जिंकल्या भाजपने, तर पुढची निवडणूक फार दूर नाही. त्यामुळे भाजपचं त्या हिशोबाने प्लॅनिंग सुरू आहे. आणि काही चमत्कार दाखवायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला नेलंच पाहिजे. कारण तुम्ही अर्थमंत्री तिथं करतो म्हणाल तर सध्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्या काही आपला जादू दाखवू शकलेल्या नाहीत फारशा. मग दुसरं कोणी संरक्षण मंत्री करतो म्हणाल तर सध्या संरक्षण मंत्री हे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे, राजनाथ सिंग. त्यांना तुम्ही हात लावाल तर बीजेपीवाले डिस्टर्ब होऊन जातील, जुने बीजेपीवाले. त्यामुळे आता न्यायचं तर इथून न्यायचं तर महाराष्ट्रात न्यायचं तर कोणाला नाही. भाजपमध्ये महाराष्ट्रातला माणूस आहे कोण असा नेण्यासारखा? न्यायचं होतं त्या विनोद तावडे आहेत तिथे, त्यांना बसवलं आहे संघटन मंत्री म्हणून, संघटनेत काम करतायत ते विनोद तावडे. आज म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला आणता येईल अशी भाजपकडे कुठलीही शक्ती नाही, माणूस नाही, चेहरा नाही आणि कोणी तयार भविष्यात त्याला कोणी ताकद दिली तर तयार होईल अशातलाही भाग नाही. आता भाजप महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेसोबत आहे. शिंदेंना भरपूर विश्वास आहे की आपल्याला आता मुख्यमंत्रीपद म्हणून पुन्हा आणलं जाईल, पण भाजप तो मूर्खपणा करणार नाही. आता एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. मी त्यांना अमित शहा किती वेळा भेटी देऊ, काय बाजूला बसवू, फोटो काढून घेऊ, पण आता पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही. पण शिंदे अजूनही आपण मुख्यमंत्री होणार आहोत या स्वप्नात वावरत आहेत. समजा आता मंत्रिमंडळात फेरबदल तर करावाच लागेल, तर महाराष्ट्रातून एखाद दुसऱ्या कोणाला घ्यावाच लागेल. त्यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा विचार होऊ शकतो. फार आधीपासून त्यांच्या नावाची चर्चा आहे. आता म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी, त्यांच्याकडून एखाद्याला उचलावं लागेल मोदींना. त्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट खातं दिलं पाहिजे. ज्येष्ठ मंत्री आहे, ज्येष्ठ नेता आहे. आता नव्याने चॅलेंज जे आहे ते पार्थ पवार आहेत. पार्थ पवार यांचा विचार करावा लागेल. तर एकूणच हे सर्व जे गोष्टी आहेत त्या सर्व गुंतागुंतीच्या आहेत. अशा याच्यामध्ये मोदी आणि त्यांची टीम अडकली आहे. काय करायचं पुढं, कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं. आता आज नितीन नवीन यांनी जी टीम जाहीर केली आहे त्यात काही दम नाही, त्यात बोगस टीम आहेत. म्हणजे स्मृती इराणींना तुम्ही पुन्हा आणता, कशा करता? राम माधव कशा करता? जी माणसं आधीच फेल झालेली आहेत ते काय दिवे लावणार आहेत? काही करू शकत नाहीत. तरी त्यांना पुन्हा आणलं जात आहे. म्हणजे भाजपकडे माणसं म्हणजे सध्या दुष्काळ आहे काय? भाजपचा प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे भाजप म्हणजे नव्या जुन्यांचं काय भाजपकडे प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे काहीतरी भाजपमध्ये काहीतरी सुरू आहे. आणि नवीन जी आव्हानं येत आहे ते कॉक्रोच पार्टी, फलाना पार्टी, ठिकाणा पार्टी यांना तोंड देताना भाजपची दमछाक सुरू आहे, एवढं नक्की आहे. तुम्ही राहुल गांधी किती पप्पू म्हणाल, काही म्हणाल, पण तो भाजपला दम आणतोय हे एवढं नक्की आहे. त्याचा निवडणुकीत कसा फायदा होतो, कसा तोटा होतो ते पुढे कळेल.
पण आज तरी राहुल गांधी हे मोदी यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे. मग हे आव्हान म्हणजे हे BJPची ॲसेट आहे का? जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत मोदींना काही मरण नाही, असं काही प्रॉब्लेम आहे का? दोन्ही गोष्टी आहेत. नेमकं काय होणार? तर सध्या महाराष्ट्रापुरतं विचार झालं तर महाराष्ट्रात पुढे हाच प्रॉब्लेम आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? कॉमेंट करा. नमस्कार.